मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार आहे आणि आयुक्त स्थायी समिती अध्यक्षांना अर्थसंकल्प सादर करतील। गेल्या 9 वर्षात महापालिकेचं बजेट तब्बल 50,000 कोटींनी वाढलंय। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक सुविधांसाठी भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, उद्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होईल, नेमक्या कोणत्या घोषणा यामधून केल्या जाऊ शकतात? नक्कीच गौरी, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचं आर्थिक बजेट उद्या सादर केलं जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यामुळे हे आर्थिक बजेट जे आहे ते लांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आशिया खंडातील ही सर्वात मोठी श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते। 2026-27 हा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे। सकाळी 11 वाजता शिक्षण समितीचा जो अर्थसंकल्प आहे तो महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी ढाकणे यांना शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्याकडे सभागृहात सादर करणार आहे। त्यानंतर 2 वाजता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी जे आहेत ते महापालिकेसाठीचा वार्षिक अर्थसंकल्प जो आहे तो स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या सभागृहात सादर करतील आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता नक्की शिल्पा, नेमक्या काय घोषणा केल्या जातात उद्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।